हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं आपल्या पिलांना अटॅक झाला होता पिसा आणि ओवांचा, आणि त्यामुळे मग आपली पिलं बऱ्यापैकी वीक झाली होती आणि त्यांना वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं होतं. त्यामध्ये एक पिलू आपण दगावलं होतं मित्रांनो. तर ते पिलं बऱ्यापैकी वीक झाली होती, इम्युन सिस्टम त्यांची वीक झाली होती. मग त्यांच्यावर थोडंसं आणखीन मल्टीविटॅमिन आणि अँटीबायोटिकचा वापर करतो, म्हणजे त्यांना औषधं पाजवतो मित्रांनो, जेणेकरून कसं होतं त्यांचा इम्युनिटी पॉवर चांगला वाढला पाहिजे आणि मग ते निरोगी राहतील मित्रांनो. तर मग सध्या तर हे डिसइन्फेक्ट झालेले आहेत मित्रांनो, आणि मग त्यांना सध्या औषध पाजवण्याचं काम मी करतो आहे. एक एक पिलू आपण घेऊन औषध पाजवत होतो मित्रांनो. तर त्यांना ते पाजवलेलं आहे. आणि एवढ्यामध्ये काय होतं, आजी लगेच कोंबडी घेऊन येते दुसरी मित्रांनो. तर ही पण कोंबडी मित्रांनो खालीच होती खरं सांगायचं म्हटलं तर, त्याच्या बाजूला. तर पिलं पण होती, पण त्यांच्यावरती पण अटॅक झाला असेल. पण ही बऱ्यापैकी पिलं मोठी आहेत आणि काय करतात, ते स्वतःच चुचीनं असे पक्षी काय करतात, कीटक जे आहेत आपल्या पंखामध्ये बुळबुळ करणारे, इकडे तिकडे फिरणारे, तर ते काय करतात, मारतात. आणि त्यामुळे कसं होतं, या मोठ्या पक्ष्यांना इतका प्रादुर्भाव होत नाही मित्रांनो त्या अशा कीटकांचा. तर मला वेळ पण नाही सध्या, संडेच्या दिवशी वगैरे आपण ह्यांना पण थोडंसं स्प्रे वगैरे करणार आहोत त्या औषधांचा मित्रांनो. परत एकदा मी डिटेल त्या विषयावरती एक व्हिडिओ तयार करणारच आहे मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही बघा. पण सध्या आपण काय करतोय, रक्षक पावडर आणलेलं आहे मित्रांनो. हे रक्षक पावडर काय आहे, इन्सेक्ट्सवरती रामबाण इलाज आहे. आणि हे काय हर्बल पावडर आहे मित्रांनो. तर हे हर्बल पावडर आपण आपल्या फार्मवरती, म्हणजे आपलं छोटंसं जे फार्म आहे कोंबडीचं घरच्या घरी, तर त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत. म्हणजे या पावडरमुळं काय होतं मित्रांनो, ह्याचा एक उग्र वास येतो. आणि या पावडरमुळं काय होतं, जे छोटे छोटे कीटक आहेत ते सगळे ते कीटक काय होतात, निघून जातात मित्रांनो. बऱ्यापैकी जास्त कीटक, ते सगळे कीटक निघून जातात. तर आपल्याला या सगळ्यांवरती आपल्याला हे पावडर अप्लाय करायचं मित्रांनो. तर आपण इथे पोते वगैरे आतरून कोंबड्या ठेवतो आणि डालीच्या खाली कोंडवतो मित्रांनो. तर आपल्याला सगळीकडे टाकायचं आहे. आता इकडं आपण टाकले, आता कोंबडीच्या पिलांच्या इथं पण आपण टाकतो मित्रांनो. आणि ह्याचा बऱ्यापैकी उग्र वास येतो, पण काय हे हर्बल आहे. आणि हर्बल असल्यामुळं काय होतं, पिलं वगैरे मरत नाहीत. याही अगोदर आपण कोंबडी अंड्यावरती बसत वेळेस हे पावडर भरपूर वेळेस यूज केले मित्रांनो. पण खरं तर माझं हे पावडर आपलं संपलं होतं, आणि ते पावडर आपण जर टाकलं असतं, कापूर टाकायचं विसरलं आणि हे पावडर पण आणायचं विसरलं मित्रांनो. त्यामुळं माझी 4 पिलं दगावली मित्रांनो. 10 पिलं निघाली होती, तर 10पैकी 6 जिवंत आहेत आणि 4 मेली. तर ते एका छोट्याशा चुकीमुळे झालं. तर तुम्ही सुद्धा अशी चूक करू नका मित्रांनो. तर हे रक्षक पावडर तर तुम्ही मस्ट आहे, आणून ठेवा. जेणेकरून काय होतं, या कीटकांपासून आपल्याला वाचवता येतं मित्रांनो. म्हणजे आपल्या पक्षांना त्यांना यापासून बचाव करता येतो. तर सगळीकडे मित्रांनो आपण हे टाकतो. काय होतं, या वासाला सगळे जे कीटक आहेत त्यांच्या पंखामध्ये असतील, किंवा त्या पोत्यामध्ये असतील, किंवा ह्या डालीमध्ये असतील, तर ते सगळे निघून जातात. खरं तर या डालीला आपण काय केलं, अगोदरच केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं त्याच्यामध्ये आता उभा पिसवा तर नसतील. जरी चुकून करून एखादी असेल, तर या पावडरच्या वापरामुळे, या पावडरच्या वासामुळे मित्रांनो काय होतात, ह्या 100% निघून जातात आणि त्या बाहेर निघतात. आणि आपण काय करतो, दिवसा ज्यावेळेस कोंबड्या बाहेर असतात त्यावेळेस हे पोतं आणि या डाली उन्हाला बाहेर ठेवतो मित्रांनो. आणि खरं तर तुम्ही जर असं करत असाल तर 100% तुम्हाला पण उन्हाळा या गोष्टी ठेवल्याच पाहिजेत. काय होतं, उन्हामुळे आता सध्या तर प्रखर ऊन आहे, उन्हामुळे त्यातले कीटक पण निघून जातात. त्यांना पण ऊन गरमी वगैरे सहन होत नाही, त्यामुळे काय होतं, ते पण निघून जातात मित्रांनो. आणि उन्हाला ठेवल्यामुळे कसं, बऱ्यापैकी आजार होण्याची शक्यता कमी असते. खरं तर कोंबड्यांमध्ये नव्हतं मित्रांनो, पिसा उवा नव्हत्या माझ्या. पण आपण कोंबडी अंड्यावरती मांडली आणि तिथं त्या गोष्टी तयार झाल्या, स्वतः क्रिएट झाल्या मित्रांनो. आणि त्यामुळे काय होतं, सगळ्या अख्ख्या फार्मला, अख्ख्या कोंबड्यांना, पक्ष्यांना आपल्या, त्यांना पण प्रॉब्लेम झाला. तर आता इथे एक आपला कोरडा आहे आपली, आणि सगळ्यात छान कोंबडी, प्युअर गावरान, एकदम व्यवस्थित आणि मल्टी कलरमध्ये माझी आवडती असणारी कोंबडी. आणि गुणाला पण, म्हणजे खनीची कोंबडी जी म्हणतात, ती माझी ही खनीची कोंबडी मित्रांनो. आणखीन पण अशा दुसऱ्या 2-4 आहेत माझ्याकडे. तर ही पण इथं खोड होऊन बसलेलं आहे मित्रांनो. आणि आता ही जे पिलं आहेत ते हिचेच आहेत खरं सांगायचं मला तर, बऱ्यापैकी. आणि हिच्या पण खुराड्यामध्ये आपण हे हर्बल पावडर अप्लाय करत आहोत मित्रांनो. आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिथं आपण कोंबड्या ठेवतो तिथं प्रत्येक ठिकाणी हे हर्बल पावडर यूज करायचं, म्हणजे करायचंच आहे. कंटिन्यू 3-4 दिवस हे टाकायचं. आणि ही हर्बल पुडी मित्रांनो 20 रुपयाची मिळते फक्त मेडिकलमध्ये, आपल्या जनरल मेडिकलमध्ये पण मिळते. आणि जे वेटरनरीचं मेडिकल असतं, म्हणजे जनावरांच्या औषधं मेडिकलमध्ये मिळतात, तिथं सुद्धा हे रक्षक पावडर तुम्हाला मिळून जाईल. यामुळे इन्फेक्शन वगैरे होत नाही पक्ष्याला आपल्या, किंवा पक्षी सुद्धा मरत नाहीत मित्रांनो. मुंग्यांसाठी, किड्यांसाठी तुम्ही हे आपल्या घरामध्ये सुद्धा वापरू शकता. हे हर्बल पावडर आहे मित्रांनो, आणि खूप चांगलं आहे, किफायतशीर दामामध्ये आपल्याला फायदा 100% होऊन जातो मित्रांनो ह्याचा.
तर आता वेळ झालेली आहे मित्रांनो आपले पक्षी आत आणण्याची. तर बघा हे आपले 3 पक्षी जे आपण 11 पक्षी धाराशिवला दिले होते मित्रांनो, त्यातले 3 पक्षी आपण ठेवून घेतले होते आणि आता तुमच्या समोर रिझल्ट आहे मित्रांनो ह्यांचा. सध्या हे आय थिंक अर्धा किलोच्या जवळजवळ आहेत मित्रांनो. त्यामध्ये 2 कोंबडे आणि 1 कोंबडी आहे. तर कोंबडीची ही छोटी कोंबडी बाहेर जाते बघा, ती कोंबडी आहे आणि मागचे 2 कोंबडे आहेत. तर कोंबडी आणि कोंबड्या सगळ्यांची साईज सध्या तरी इतकी सेम आहे मित्रांनो. आणि ही कोंबडी मला असं वाटतं की 1 महिन्यानंतर आणल्याला येईल मित्रांनो आपल्या इकडे. आत्ताच खूप लहान होती आणि आत्ताच बघा किती मोठी दिसत आहे आणि अंड्याला पण ती येणारच आहे. आपण 3 पक्षी आपण ठेवून घेतले होते, बाकी सगळे 11 देऊन टाकले होते. आणि आता सध्या माझा ब्रीडर हा कोंबडा आहे. आणि मागं एक 4 दिवसाखाली मी ज्यावेळेस कोल्हापूरला जात होतो त्यावेळेस मित्रांनो पप्पानी लाल कोंबडा विकून टाकला. लाल कोंबडा आपण दिला मित्रांनो एकाला. आणि आता हा ब्रीडर आहे पांढरा. तर मित्रांनो ही आपण पिल्लं वाचवलेली आहेत. कारण तर सगळी पिल्लं बऱ्यापैकी गेली होती कोमामध्येच. म्हणजे त्यांना बऱ्यापैकी स्ट्रोक आला होता आणि मरायला टेकली होतीच. पण वाचवून घेतले, मल्टीव्हिटॅमिन, अँटीबायोटिक या गोष्टी दिल्या त्यांना, डिसइन्फेक्ट केलं, सगळे कीटक होते यांच्या अंगावरचे ते सगळे मारून टाकले. आत्ता कुठं पंख बाहेर पडत आहेत मित्रांनो त्याचे. आणि बऱ्यापैकी खूप सुंदर सुंदर सोनेरी कलरची पिल्लं होती माझ्याकडे. आणि हे पांढरे बऱ्यापैकी व्हाईट, आता 3 व्हाईट आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो. वेगवेगळे कलर आहेत पण त्यांचा व्हाईट कलर होतोय. हा पण खूप सुंदर पिल्लू आहे पण हा पण व्हाईटच कलरमध्ये येणार मित्रांनो. आणि त्याचे छोटे छोटे पंख व्हाईटवाले बाहेर निघत आहेत मित्रांनो. तर 3 पक्षी आता माझ्याकडे व्हाईटवाले होणार आहेत. खूप सुंदर सुंदर पक्षी पिलं आहेत मित्रांनो. बऱ्यापैकी जास्त पिलं राहिली असती पण थोडंसं दुर्लक्ष, थोडंसं निष्काळजीपणा, त्यामुळं आपल्याला बऱ्यापैकी मोठं नुकसान सोसावं लागलं मित्रांनो. ज्यांचा कुणाचा फार्म आहे मित्रांनो, ज्यांचा म्हणजे मातीमध्ये तुम्ही करता, जमिनीवरती त्यांना ठेवता, तर तिथं तुम्ही चुना जे पावडर असतं ते तरी टाका किंवा मग रक्षक पावडर तरी टाका मित्रांनो. आणि नाहीच शक्य असेल तर तुम्ही काय करायचं, सगळे पक्षी आपले बाहेर काढायचे, सगळ्या गोष्टी ज्या जळू शकतात त्या बाहेर काढायच्या आणि त्याच्यामध्ये पाचट टाकायचं, गवत टाकायचं, कागद टाकायचा, कचरासुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि काय करायचं, पूर्ण ते पेटवून द्यायचं मित्रांनो. आणि ते काय होतं, जळतं सगळीकडं, पूर्ण जमीन सगळी भाजून निघते. आणि त्यामध्ये काय होतं, सगळे जे कीटक आहेत, जे गोचिड असेल, उवा असेल, डेकून असेल, मुंग्या असतील, पिसवा असतील, जे आपल्या कोंबडीला उपद्रवी असतील, हानिकारक ठरतील, तर अशा कीटकांचा बंदोबस्त आपण केला पाहिजे. आणि हा एक रामबाण प्रकारचा इलाज आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा फार्म निरोगी 100% होणार म्हणजे होणार. आणि सोबत मित्रांनो त्यांना मल्टीव्हिटॅमिन, अँटीबायोटिक, कॅल्शियम अशा ज्या काही गोष्टी आहेत, किंवा मग डिवॉर्मिंगसाठी असेल किंवा वजन वाढीसाठी ग्रोवर वगैरे असेल, तर अशा गोष्टी मित्रांनो, बेसिक जे औषधं असतात तर ते औषधं आपल्याकडे असलीच पाहिजेत मित्रांनो. आणि ते औषधं आपण जर दिलो तर त्यांना काय होणार आहे, आजार वगैरे येणारच नाहीत मित्रांनो. आणि दर 15 दिवसाला जर आपण डिसइन्फेक्शनच्या जर गोष्टी दिल्या, म्हणजे इन्फेक्शन वगैरे काय होणार नाही त्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट, हे मल्टीव्हिटॅमिन ओरली वगैरे त्यांना पाण्याच्या पिण्यातून, खाण्यातून हे जर आपण औषधं वगैरे त्यांना दिली तर काय होतं, कुठलाही व्हायरस शिरणारच नाही. आणि जरी असेल तरी आपण अँटीबायोटिक सतत देतो, दर 15 दिवसाला देतो, तर मग कुठलाही व्हायरस आपण मारण्याचं काम दर 15 दिवसाला करतोच. मग वॅक्सिनेशन करायची एवढी गरज लागत नाही मित्रांनो. कंटिन्यू जर आपण सतत त्यांना औषधं देत असेल तर मग त्यांना कुठल्या व्हायरसचा प्रादुर्भाव होणार नाही याची तर बऱ्यापैकी 99% तरी शक्यता कमी असते मित्रांनो. आणि त्यांचं लिव्हर एक चांगलं राहावं त्यासाठी लिव्हर टॉनिक एक आपण त्यांना दिलं पाहिजे मित्रांनो. 15 दिवसाला सतत हे सगळे औषधं पिऊन काय होतं मित्रांनो, त्यांच्या लिव्हरवरती ताण आलेला असतो. तर तो ताण कमी होण्यासाठी आपल्याला लिव्हर टॉनिक पण कंपल्सरी दिलं पाहिजे मित्रांनो. तर त्या जर गोष्टी तुम्ही जर कंटिन्यू केल्या तर तुमचा फार्म 100% निरोगी होतो. तर माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.